सुरेश उठ. सुरेश उठ. सुरेश. मला माझं लॉकेट दे. बहीण ना ग तू माझी. मग तुझा भाऊ इथे शांतपणे झोपलाय, बघवत नाही का तुला? असं काय करतोस? दे ना माझं मला लॉकेट. अरे कसलं लॉकेट माहित नाही मला, झोपू दे. हे बघ, तुला हवे तेवढे पैसे मी देईन. खरंच हवे तेवढे पैसे देशील तू? हो, पण प्लीज ते लॉकेट मला दे. अगं त्या चिरकुट लॉकेट साठी तू देऊन देऊन किती पैसे देणार ग तिला? बाहेर विकायला गेल्यावर कोणी 5 पैसे द्यायला मागत नव्हतं. ए बहिणाबाई, काय विचारतोय मी? त्या चिरकुट लॉकेट साठी तू मला का पैसे देणार? ते लॉकेट माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. थोड्यात बोलण्याची सवय गेली नाही वाटत तुझे. सुरेश, माझा अंत बघू नकोस. हे बघ, ते लॉकेट खरंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. देतो की. काय घाई आहे ग एवढी? मी काय बोलतोय किरण, माझं डोकं ना थोडं जड झालंय ग. लिंबू पाणी दे ना. अति होते हा तुझं आता. हे बघ सुरेश, तुला कळत नाहीये, ते लॉकेट घेऊन मला बाहेर जायचंय. तू जर मला ते लॉकेट दिलं नाहीस ना, तर मी पोलिसांकडे जाईन. पोलिसांना बोलवणार तू? घाबरलो ना मी. बोला बोला पोलिसांना. पण एक लक्षात ठेव, गुन्हा आत्ता केला काय आणि 20 वर्षांपूर्वी केला काय, प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा ही असतेच.
रुचिता हे घे. हा सावकाश असा धडपडू नकोस अरे लागलं असतं. या थँक्यू. इट्स ओके. बघितलं, कामात लक्ष नसलं ना की हे असं होतं. ए रुचिता, तुझ्यापेक्षा जास्त काम मी करतोय. तू एका तासात जे काम करते ना ते मी फक्त 15 मिनिटं करतो, कळलं का? ए पक्या, उगाच काहीतरी पकवू नकोस. मगाशी माझी एका रूम मध्ये शोधाशोध करून झाली, तरी हा टाइमपासच करतोय. निलय तुला सांगतो, याने ना एका पैशाचं काम. एक मिनिट थांबा, भांडू नका तुम्ही. हे बघा, तुम्ही दमला असाल ना तर आपण पुन्हा थोड्या वेळाने शोधाशोध सुरू करूया, ठीक आहे? नाही काही गरज नाही. एवढं दमायला काम कुठे गेलंय? ए पण गार्गे, मला एक सांग ना, आपण एवढी सगळी शोधाशोध करतोय पण काय सापडत तर काय नाही. फक्त शोधाशोध करून उपयोग नाहीये. इकडे आजूबाजूला काही संशयास्पद दिसतंय का ते सुद्धा बघितलं पाहिजे आपण. जर बघितलं ना काहीच सापडत नाही, आपण एक काम करूया, आजचं राहू दे, उद्या सकाळी उठूया आणि नव्याने सुरुवात करूया. 2 दिवसात होणारं काम नाहीये हे. आपण सगळ्यांनीच आता अलर्ट राहायला हवं. कदाचित इथे जे कोणी आहे ते मुद्दाम हालचाल करत नसेल. गार्गी बरोबर आहे तुझं. ए पक्या, सिरियसली कामाला लागा. हा, लक्ष द्या. तो स्क्रूड्रायव्हर. काय कडक लिंबू पाणी बनवलंस किरण? हा, तुला आठवतं का ग, पूर्वी मी ढोसून यायचो तेव्हा उतारा म्हणून मला तू लिंबू पाणी द्यायचीस ना? आठवतंय ना? आता आठवत असेल पण तुला बोलायचं नाही, माहितीये मला, माहितीये. तुझा जीव त्या लॉकेट मध्ये अडकलाय ना. पण मी काय बोलतोय किरण, समजा 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 मी ते लॉकेट तुला दिलंच नाही तर? अगं बोल ना. मी जर तुला ते लॉकेट दिलंच नाही तर काय करणार तू? काय चेहरा झालाय ना तुझा किरण. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट हवी असेल आणि ती मिळायला त्याला उशीर लागतो तेव्हा जो त्रास होतोय ना, समजतंय तुला? आता तुझा चेहरा बघून मला अशी मजा येते ना किरण, नाही सांगू शकत तुम्ही तुला. सुरेश, तू असं का करतोयस? तर मी का करतो माहितीये तुला, माहितीये तुला. आठवतंय तुला काही वर्षांपूर्वी तुझ्या जागी मी होतो, माझ्या जागी तू होतीस, पण त्यावेळेस तू माझं ऐकून घेतलं नाहीस, माझा त्रास समजून घेतला नाहीस. समजा आता मी तुझ्यासोबत तसा वागलो तर? सुरेश, अरे तू चुलत भाऊ आहेस ना माझा, असं वागायला तुला जरा सुद्धा लाज नाही वाटत? मी पण हाच प्रश्न विचारतोय. माझ्याशी तेव्हा तसं वागताना तुला लाज नाही वाटली? मी कुठे आहे, काय करतोय, कुठल्या त्रासामध्ये जीवन जगतोय, कधी लक्ष दिलंस तू माझ्याकडे? तू बहीण आहेस ना ग माझी, मग लक्ष दिलं माझ्याकडे? राखी पौर्णिमेला, भाऊ बीजेला ओवाळायला सुद्धा आलीस का तू? आलीस? काहीच वाटत नाही ना तुला असं बोलायला? अरे मी वाढवलंय तुला, पोसलंय तुला, तरी तू माझ्याशी असाच वागतोस?
शी, तुला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते मला. दादा काही सापडलं का? नाही, हे ड्रॉवर चेक कर. हा. हे ही बॅग कोणाची आहे? कोणाची बॅग आहे? काय रे एवढं जड याच्यात? हा? काय नाही, जाऊ दे ना निले, ते सोड ना, आपण काम करूया ते. उघड बॅग. अरे नाही, काही नाहीये बॅगेत. बॅग उघड म्हटलं ना. अरे अरे नाहीये काही बॅगेत. दादा आता तो नाही बोलतो तर नसणार ना काही. काय आहे? हा? ते असंच टाइमपास रात्री. टाइमपास? अरे तुम्ही कामासाठी आलात का पिकनिकसाठी? सोड ना निले, तेवढं चालतं ना. हे डोक्यात जाऊ नकोस हं? अरे आणि पक्या, त्याला सांगता नाही आलं तुला? दादा तर मला कसं कळणार तो काय घेऊन आलाय ते? काय फालतूगिरी करता रे तू? हा? हाय गाईज, ऐका ना, तुमच्याकडे काही खायला आहे का? मला खूप भूक लागली आहे. अरे माझ्या चिप्सचे पॅकेट्सच सापडत नाही आहेत. मग तुझे चिप्सचे पाकिट का आम्ही लपवले? मग काय लपवतोस? सेड्रिक, बॅग दाखव. अगं दाखव मला बॅग. अगं नाहीये काही. बॅग अगं नाही. दाखव. अगं काही दाखव. नाही. एक थांब थांब. एक हे माझे चिप्स. ही बॅग तुझी आहे ना? मग तुला आधी नाही सांगता आलं? मी थांब. सोपत बघ काय. रुचिता, रुचिता, अगं कोणी नाहीये तिथे. पोरं भंकस करतायत तुझी. नाही, अरे कोणीतरी आहे तिथे. हे रुचिता, आता तो आमची शाळा घेऊ नकोस हा. फ्रेडरिक, चल आपण दुसऱ्या खोलीत जाऊ. हो.
अगं हो हो, केवढ्यांदा दचकलीस? ओके आहेस ना? सॅड्रिक बोल, काय झालं रे? हे बरं आहे, तिथे आम्हा सगळ्यांना कामाला लावलंस आणि स्वतः इथे आराम करतेस. नाही अरे, जरा म्हटलं बसूया, डोळा कधी लागला काही कळलंच नाही. अगं ठीक आहे, काय मस्करी करतोय. तुला आराम करायचा असेल तर कर तू खरंच. नाही, आता बघूया ना जरा जेवणाचं काय करायचं ते. तू करणार आहेस? मला वाटत नाही रे, म्हणजे काहीच नाहीये ना अवेलेबल. हा ते आहेच म्हणा, पण आता काय करायचं? काय करणार, घरचं जेवण मिस करायचं, अजून काय. ते आहेच. बघूया, विचारूया जरा सगळ्यांना काय करायचं ते, आणि ठरवू. मी आले जरा फ्रेश होऊन. हो ये लवकर ये, वाट बघतोय. येस आले.